हे मे बी. आणि हे आता जे लग्न न झालेले जे पोर आहेत ना, आता हे आता नवर देव नाही होणार नाही. हे आता अशीच वळू वळू नवर देव. आता बायको नाही. आता जेवढे राहिलेच आता. अहो 35 चे नवरदेव आहेत आपल्याकडं. 35 15च राहिले मारायला. अहो 42 पोरी पाहिल्या का पोऱ्या नाही पसंत केले. त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्या पोऱ्यान पोरगी पसंत केली, पण पोरीची आयना नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर पहिले आम्हाला पाहायला आलता. बायको नाही मारत. अहो काहींचं रविवारी लग्न झालं, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. बायको नाही मारत. हे मे बी सोडून द्या. हे मे बी पिचबीडीएचएम कॉमर्स एलबी रेबियर सुनर किचन किचन हायर किचन लोअर किचन एमबीएन बीएन डीएड बीएड आर्ट एंड कॉमर्स सायन्स आणि एफवान एसवाइन एमटेकन बीटेकन डेरियन डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर एमपीएससी यूपीएससी नेट सेट फार्मसी आयसीटी अग्री एमबीएन बीएन हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ. आता ते एक नवीनच तज्ञ आलेत, गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तांगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. काय काय आखच एक तज्ञ. अहो काही माणसं मारामारीत तज्ञ, काही माणसं भांडणात तज्ञ, काही माणसं पिण्यात तज्ञ, किती पिऊ द्या नाही चटीवली करत तज्ञ. काही माणसं जुगार खेळण्यात तज्ञ, आखी इकली तरी राणी सोडित नाही तज्ञ आहेत. अरे बाबा आखं जग तज्ञ आहे, पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ आहे. पुरावा त्याला 7व्या अध्यायात. हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुळदिवा आखं जग तज्ञ आहे. आज कीर्तनाला घेतलेला बघा नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज कोण? 1-2 मिनिटांमध्ये आखं चरित्र सांगतो आणि अभंगात घुसवतो. देव बोलला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, देव दूध प्याला नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज, मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज. 14 माणसांनी सगळं समती घेतली. या जगातला पहिला इतिहास संत नामदेव महाराज. आणि महत्वाचं म्हणजे वयानं 80 वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज. अख्खं नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला 2 मिनिटात सांगितलं. बाकीच तुम्ही घरी गेल्यावर पथ्या उचकीत बसा, पण 2 मिनिटात ऐकायचं. देव बोलला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, देव दूध प्याला नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज, मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज. 14 माणसांनी सगळं समाधी घेतल्या. जगातला पहिला इतिहास संत नामदेव महाराज. आणि महत्वाचं म्हणजे वयानं 80 वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला बघा नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा सुरू झाला. दुसरा मुद्दा चिंता करायची. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही, चिंता करून काय उपयोग नाही. आणि काय चिंता करायची? आपण बांधलाय बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता बसणारी माणसं विचार करते ह्याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचे विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. गड्ड्यावर हात आहे विटेवर व्हाय, तो राजाचा रंकाही करेल, रंकाचा राजाही करेल. हो रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो, आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. हो देव येतो, घमेंड कमी करा घमेंड. आणि आजची कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या. घमेंड कशाची करा? जिरती. आज घरी जाताना म्हणतच आज जिरती. आतापर्यंत या जगात एक सुद्धा असं माणूस झाला नाही कधीची जिरली नाही म्हणून. घमेंड जास्त झाली का देवन त्याचा गेम केला. ज्या सासांनी सुनांचा छळ केला त्या सगळ्या सासा दिंडी तुळशीवाल्या झाल्या. आणि ज्या सुनांनी सासू सासऱ्यांची छेड केली तो जोडाय माणूस मिळाला. हो ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर कमवलं, अखेर रिटायर झाल्यावर रेडी झाले.
उगार थाव तो खबर थवर थवी न शिनो रे फोळे फ्रेम फोळे आले आरतीला घाललेलो टांगण कायला घाललेलो टांगण इकडून परसत घेतो खातो कोण इकडून हो देवे तो सुडीत नाही कोण लाव काय नाही इस्टेट मोकर आहे पोरग नाही काय नाही इतकी पोरं आहे झोपाय जागा नाही अहो काही नाही इतका प्रयत्न केला 3 सख्या बहिणी गेल्या तिन्ही फेल गेल्या नाहीच झालं अहो काही नाही इस्टेट मोकर आहे पण देव खाऊन देत नाही जेवाय बसलं चमक निघली 2 लाख 2.5 लाख मागचो लाख 9 लाख अनमरती नाही अहो काही माणसं चालू चालू मेली महाराज आणि काही नाखो गाव काटाळे पडेल पठ्ठ्या खात नाही पेत नाही 110 उलटा पाहुणे फोन केलाय कस काय म्हणले हाय अजून मरानाच नुसतं पडेल खाट होताना नुसता पाहतो पाहुण्यांक पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू थोडं पिठलं थोडा रसा आता तोंड बंद झालं आणि तुला रसा पाजायचं कोणी कोण पाहत का क्षणभंगोरा नाही भरावाचा वाळता थोडा मायाचा काय नसेल मग गळा पडेल पाचा पुढे हुशार थोडा हे ओळख दादा क्षणभंगोरा नाही भरावाचा वाळता थोडा मायाचा काय नसेल मग गळा पडेल पाचा पुढे हुशार लावणी सोहळ्यामध्ये झालेला आहे त्याच्यासाठी सहर्ष स्वागत धन्यवाद साहेब करवीर तालुक्याचे लाडके आमदार सन्माननीय चंद्रजीत मार्के साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे तर या ठिकाणी भाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी साहेबांचं या ठिकाणी स्टेजवर उपस्थिती झाली त्याबद्दल सर्वांनी साहेबांचं टाळी वाजून एकदा जोरदार स्वागत करायचं आहे वा कुंडली कवतार विठ्ठल श्री आता तुमच्या सगळ्यांचे कॅमेरे थोडे माझ्यावर फिरवा विढाला ज्ञानदेव आहे ज्ञानच देव आहे चिंता बिंता करायची नाही फक्त पटापटा बोलत जायचं मी बोलायचं तुम्ही बोलायचं दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन एज्युकेटेड लोक नीट आहे का विशेषतः 7वा वेतन आहे
सर्व्हिसवाले शिक्षक लोक प्राध्यापक लोक प्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं आणि पटापटा बोलत जायचं. या जगात देव आहे का? हा लहान आईला नाही. बरं, या जगात देव आहे का? बरं आहे तर बसणाऱ्या माणसांपैकी कोणी पाहिला जर नाही तर नाही का? आता याच्यात दोन प्रभाव आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे, याचा अर्थ त्या मंडळींकडे अहंकार नाही. पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे, पदाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे, त्या मंडळींना हा देव मान्य नाही. मी आता 4 प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना, सगळ्या. तुम्ही जर मी म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा, तर तुम्हाला आमच्या टोळीत यावं लागल. आणि नाही म्हणले तर आम्ही जेवढी स्टेजवर झमाळ करीत नाही यांना मी माझ्या सगट माळा काढा लावणार. ठरव मान्य? चला, देव आहे किंवा नाही. आतापर्यंत जगात रक्ताच्या 2 पेशी आहे, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, बचत गट सम्राट आहेत, छावणी सम्राट आहेत, अनेक प्रकारचे सम्राट आहेत, पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? ऐका उत्तर. आला हा म्हणा, नाही तर नाहीला नाही म्हणा. अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. म्हणजे देव आहे. एखादा म्हणेल हे पटलं नाही. दुसरा प्रश्न, MSc बॉटनी, BSc बॉटनी, सुलॉजी, जर कोणी असे शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, तर त्यांना प्रश्न आहे. झाड जमिनीत लावलंय, खाली गेल्या त्या मुळ्या आहे, वरती आलं ते खोड आहे, खोडाला आल्या फांद्या आहे, फांद्यावाली पानं आहे, पानावाली फुलं आहे, फुलाला 4 भाग, निधारपुंज, दलपुंज, पुमांग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायडेशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कन्स्ट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव आहे. म्हणजे देव आहे. एखादा म्हणेल हेही पटलं नाही. तिसरा प्रश्न, नारळात पाणी आलं कुठून? किती दिवस शाळे जाय पळ, शाळा काढणारालाच कळलं नाही, तुला काय वांग कळत? अरे नारळात पाणी कुठून आलं बावळ्या? तर देवाची करणी. नारळात पाणी. एखादा म्हणेल हेही पटलं नाही. चौथा प्रश्न, हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे, पेशंट मुर्दाशावर आहे, डॉक्टर त्याच्या जवळ आहे, त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे, पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही. आणि जो जवळ वाचलाय त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही. म्हणजे दिसतही नाही, सांगताही येत नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. म्हणजे देव. मग इथून पुढे अजून एखादा बिनडोक डोक्याचं म्हणेल हेही पटलं नाही. शेवटचा प्रश्न, उद्या बाळ जन्माला येणार आहे, आजच त्याच्या स्तनात दूध तयार आहे, आजच. मग एखादा बिनडोक मेंदूचा म्हणेल घडू शकतो. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा नियमवाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या म्हणा त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही? 9 अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे सगळं जग देवाच्या ताब्यात आहे. देव आहे. जरी कारी भराला आपल्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठलाची. जरी काही भरला आपल्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठलाची. म्हणजे देव. एखादं म्हणेल मी 11वीला आहे,
11वीला आणि 12वीला खातं कोण? आणि तुला काय कळत आहे कॉलेजला जाऊन? आता शिक 11वीला गेला टोन घ्या तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे. चला देव आहे. महिला मंडळ गुरुवार संपले का? शेवट आज शेवट आहे का? बरं, किती गुरुवारापैकी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाया पडल्या? नाही नाही, मग काय झक मारा गुरुवार गेले का? अहो पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्यावर जेवला, काय पेक्षा? अहो पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गड भारी, शंकर म्हणतो लिंबू पी लिंबू पी. 4 गुरुवार करतील, सासर उपाशी मारी ती. काय करायची गरज नाही. ओव्यांप्रमाणे आपण पाठ पर्यंत देणार. तिसऱ्या त्यातले होई टाळकरी मंडळी, महाराज मंडळी सर्वांसाठी, तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न बजावे, आणि तुम्ही तीर्थाशी ना जा. तुम्ही देवाला जायचं नाही, बोंबलत हिंडायचं नाही. 1.5 तास देव जुळीत. अहो काशीला जातो कशाला? आणि एक काशी बिशीला जाणारी अडपाट ध्यानात ठेवा. काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो, मग तिथं मारावं लागत. हे बावलट काशी गावात येतं, मी दाव्यास काढणी कानपाट फुटीन. काशीन दाव्यास समज तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला? पैसे घालवले, चिखून आला तर गाई दुधाला कमी पडली.